19व्या शतकाच्या प्रारंभी वाहतुकीची कुठेही साधन नसताना छोट्या मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी शकुंतला रेल्वे 25 डिसेंबर 1903 मध्ये सुरू झाली. अमरावती जिल्हा अकोलावासियांची जीवनरेखा होती. सध्या ही रेल्वे रुळावर हद्दपार झालेली आहे. रेल्वेच्या नकाशावरून शकुंतला ट्रॅकवरील गावे अदृश्य झाली. स्वातंत्र्य मिळून आता 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु अजूनही महाराष्ट्रात असलेल्या अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ, पुलगाव, आर्वी रेल्वे ट्रॅकवर ब्रिटिश कंपनीचे नियंत्रण आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या या कंपनीला कोट्यवधीची रॉयल्टी द्यावी लागते. हा रेल्वे ट्रॅक खरेदी करण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले, मात्र याला अद्यापही यश आलेले नाही. पूर्वीची ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सन अँड कंपनीच्या मालकीचे सेंट्रल प्रोव्हिजन रेल्वे कंपनी ही आहे. त्या कंपनीकडे महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ 190 किमी अंतराचा ट्रॅक आहे. या ट्रॅकला शकुंतला एक्सप्रेस धावत होती. स्वातंत्र्यानंतर इंग्रज भारतातून गेले, परंतु ब्रिटिशच्या खासगी कंपनीचे अधिकार या ट्रॅकवरून कायम आहे. रिपोर्टनुसार त्यासाठी भारतीय रेल्वे त्या कंपनीला 1,20,00,000 रॉयल्टी देते. हा रेल्वे ट्रॅक विकत घेण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक प्रयत्न केले, परंतु यात यश आले नाही. सदरहू रेल्वे ट्रॅकवर शकुंतला पॅसेंजर नावाची पॅसेंजर ट्रेन धावत होती. त्यामुळे या ट्रॅकला शकुंतला रेल्वे ट्रॅक म्हणतात. शकुंतला एक्सप्रेस अचलपूर ते यवतमाळ दरम्यान 17 लहान मोठे स्थानक होती. तब्बल 17 वर्षे ही ट्रेन वाफेच्या इंजिनने धावत होती. तिला 1984 साली डिझेल इंजिन बनवण्यात आले. शकुंतला पॅसेंजर ट्रेन 2019 मध्ये बंद करण्यात आली. ते पुन्हा सुरू करण्याची मागणी या परिसरातील राहणारे नागरिक करत आहे. 5 डबे असलेली ही ट्रेन दररोज 800 ते 1000 लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवत होती. 1951 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, मात्र हा मार्ग भारत सरकारच्या अखत्यारीखाली आला नाही. हा ट्रॅक वापरण्यासाठी रेल्वेला ब्रिटिश कंपनीला रॉयल्टी म्हणून 1,20,00,000 रुपये द्यावे लागत. परंतु आता परिस्थिती बदलली असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. आता रॉयल्टी घ्यावी लागत नसल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातील अमरावती, यवतमाळ येथे कापसाची सर्वाधिक लागवड होत असून यवतमाळ जिल्हा कापूस पिकांचा पट्टा आहे. मेळघाटांच्या वनातील सागवान लाकूड इतर वनउपज नेण्यासाठी अचलपुरातील विदर्भ मिल मधील रुई मुंबई बांद्रापर्यंत नेण्यासाठी ब्रिटिशांनी हा रेल्वे मार्ग बांधला होता. हा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी ब्रिटिशांच्या क्लिक निक्सन अँड कंपनीने सेंट्रल प्रोव्हिजन रेल्वे कंपनी CPRC स्थापन केली. हा रेल्वे ट्रॅक सन 1903 मध्ये सुरू केला. 1916 मध्ये रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले होते. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत करार केला. त्यामुळे हा ट्रॅक वापरण्यासाठी त्यांना दरवर्षी कंपनीला रॉयल्टी द्यावी लागत होती. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज होण्याकरिता शकुंतला बचाव आंदोलन सुरू असून मागणीनुसार प्रयत्न सुरू आहे. 1,20,00,000 रुपये रेल्वेला ब्रिटिश कंपनीला रॉयल्टी द्यावी लागतात. जमिनींशी निगडीत बाबींचे प्रकरण लवादापुढे असल्याचे डॉ. समीर निल्ला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी सांगितले. नितीन दुर्बुळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा.